आहे ताबा घेणं, हे प्रामुख्याने काय आहे तर प्रत्यक्ष आपला जीवनामधील ज्या गोष्टींवर आपला ताबा आहे, कंट्रोल आहे, त्यांना आपण पर्सनल कंट्रोल असं म्हणतो. आणि हा परसिव्ड आणि कंट्रोल मधला पर्सनल मधला फरक आहे, लक्षात घ्या. समजतंय? म्हणून संवेदित नियंत्रणाचे स्त्रोत आपण बघितले. मग आंतरिक नियंत्रण केंद्र आणि बाह्य नियंत्रण केंद्र हे त्याचे दोन स्त्रोत आहेत. हे बाह्य नियंत्रण केंद्राचा प्रामुख्याने आपल्या संवेदित नियंत्रणावर खूप मोठा प्रभाव पडतो. लक्षात येते? त्यामुळं काय होतंय की आपल्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, नियंत्रणाबाहेर जातात आपल्याला असं वाटतं, त्यामुळे आपलं संवेदित नियंत्रण आपण गमावतो. त्यामुळं व्यक्तिगत नियंत्रण जे वास्तविक नियंत्रण आहे ते आपलं घटतं, हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर संस्कृती बाबत देखील संवेदित नियंत्रणामध्ये संवेदित नियंत्रणानुसार संस्कृतीनिहाय फरक दिसून येतो, हे पण आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आज ह्याच्यातले राहिलेले जे मुद्दे आहेत म्हणजे संवेदित नियंत्रणाचे फायदे, गैरसंवेदन आणि विसमायोजन, संपादित आशावाद आणि बचावात्मक निराशावाद, हे मुद्दे आज आपण आपल्या लेक्चरला बघूया. क्लिअर? चला, कालच्या लेक्चरमध्ये कोणाला काय शंका आहे का बघा? कालचे जे झालं त्यात सर एखादी गोष्ट कुठली रिपीट करावी लागते असं आहे का? कोणाला असेल तर मला सांगा. नाही. आवाज येते का? कालच्या याच्यात कुणाला काही शंका नाही ना? नाही. ओके, चला पुढे जाऊया मग. चला आता बघूया संवेदित नियंत्रणाचे फायदे, द बेनिफिट्स ऑफ परसिव्ड कंट्रोल. आपण काल समजून घेतलेलं आहे की संवेदित नियंत्रण नेमकं म्हणायचं कशाला, लक्षात घ्या. लक्षात ठेवा, इट्स ऑल अबाउट आवर परसेप्शन अबाउट आवर कंट्रोल. लक्षात घ्या, हे एक प्रकारचं आपलं संवेदन आहे स्वतःविषयी, की गोष्टी मी नियंत्रित करू शकतो किंवा करू शकत नाही, घडणाऱ्या गोष्टी ह्याबाबतचं आपलं संवेदन आहे. आणि नक्कीच आता सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे नाही, त्याचा आपल्या वास्तविक नियंत्रणावर प्रभाव पडत असतो, लक्षात घ्या. त्यामुळं संवेदित नियंत्रण हे खूप महत्वाचं ठरतं, लक्षात घ्या. म्हणजे आपण परसिव्ह किती करतो त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून राहतात. म्हणून या संवेदित नियंत्रणाचे फायदे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर खरंच आहेत का हो संवेदित नियंत्रणाचे फायदे? तर नक्कीच आहेत आणि असायलाच पाहिजे. का बरं असायला पाहिजे? त्याची कारण महत्वाची काय आहेत? या संवेदित नियंत्रणाचा आपल्या रेश्मा काहीतरी टायपिंग करते, एडिटिंग करते. रेश्मा, ओके, चला. तर संवेदित नियंत्रणाचे फायदे आहेत का? तर नक्कीच आहेत, लक्षात घ्या. त्याचे एकूण बघा 3 प्रकारचे फायदे आहेत संवेदित नियंत्रणाचे. एक सगळ्यात पहिला फायदा ताबा घेणे, टेकिंग चार्ज. 2 मानसशास्त्रीय संयोजन. आणि तिसरं म्हणजे काय नाही, आरोग्य, शारीरिक आरोग्य, फिजिकल वेलबिंग. या 3 गोष्टींशी आपलं परसिव्ड कंट्रोल, संवेदित नियंत्रण हे संबंधित आहे, लक्षात घ्या. 3 टेकिंग चार्ज, ताबा घेणे, त्याला अगदी सोप्या भाषेत आपण काय म्हटलेलं तर नियंत्रण असणे, लक्षात घ्या. आपल्या जीवनावर आपलं नियंत्रण असणं, लक्षात घ्या. म्हणून उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींची जी विशिष्ट गुणवैशिष्ट्य असतात, ज्याचा का नाही व्यक्तीच्या त्याच्या जीवनावर नियंत्रण राखण्याशी संबंध असतो, लक्षात घ्या. म्हणजे ज्यांचं हाय परसिव्ड कंट्रोल आहे, लक्षात घ्या. समजतंय? म्हणून महत्वाचा मुद्दा काय तर जीवनामध्ये उच्च संवेदित नियंत्रण असणे हे गरजेचं आहे. आता याचे फायदे काय असतात बघा, की जर आपल्यामध्ये उच्च संवेदित नियंत्रणाची गुणवैशिष्ट्ये जर असतील तर ह्याचा आपल्याला फायदा काय असतो, लक्षात घ्या. एक सगळ्यात पहिला बेनिफिट बघा, की स्वतःच्या आपल्या जीवनावर जे परिणाम करणारे जे नकारात्मक गोष्टी आहेत किंवा सकारात्मक गोष्टी, त्या घटकांविषयी आपल्याला ज्ञान होतं, लक्षात घ्या. बरोबर का मी काय म्हणतो ते, की आपल्याला आपल्या जीवनावर, आपण बोलतोय कशाविषयी तर आपल्या जीवनावर असणाऱ्या नियंत्रणाबाबत, लक्षात घ्या. आणि ह्या नियंत्रणाबाबत आपलं संवेदित नियंत्रण काय भूमिका बजावतं, तर ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट महत्वाची काय, की आपल्या जीवनावर ज्या ज्या गोष्टी किंवा जे जे घटक प्रभावी पडत असतात त्यांचं आपल्याला ज्ञान होतं, लक्षात घ्या. म्हणजे काय तर एखाद्या गंभीर शस्त्रक्रियेस किंवा आजारास सामोरे जात असताना आपल्याला माहित असतं की ह्या
शस्त्रक्रियेचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, काय घडू शकतो. मग अशा वेळी व्यक्ती काय करते, तर डॉक्टर असू देत किंवा तिथल्या नर्सेस असू देत, त्यांच्याकडून माहिती मिळवून का नाही उपलब्ध साधनांचा वापर त्या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीने करतात. कशात येते, म्हणजे ही सर्जरी कशासाठी केली जाते, ह्याच्यासाठी कुठल्या टेस्ट केल्या जातात, त्याचे सक्सेस रेशो किती आहे, फेल्युअर रेशो किती आहे, या सगळ्यांविषयीची माहिती. हे फक्त एक उदाहरण झालं, लक्षात घ्या. म्हणजे काय, तर जर आपलं संवेदित नियंत्रण जर उच्च असेल, की आपण आपल्या जीवनातील गोष्टींवर ताबा ठेवू शकतो असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिलं की आपल्या जीवनावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याचं ज्ञान होतं, लक्षात घ्या. मी फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, मी लक्षात घ्या, शस्त्रक्रियेचं. पण तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी देखील आपल्याला अनुभव ज्ञान होऊ शकतं. म्हणजे हा अभ्यासक्रम निवडला तर माझ्या करिअरला काय कलाटणी मिळेल किंवा त्याच्यामुळे काय परिणाम होईल, लक्षात घ्या. मी अमुक अमुक स्पर्धा परीक्षांची तयारी करते, तर ह्याच्यामध्ये अभ्यासाची ही पद्धती वापरल्यानंतर माझ्या त्या अकॅडमिक सक्सेसवर काय इम्पॅक्ट होईल. म्हणून पर्सनल कंट्रोलचा, हाय पर्सनल कंट्रोलचा, परसिव्ड कंट्रोलचा हा इम्पॅक्ट असतो की आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींविषयी आपल्याला ज्ञान होतं, लक्षात घ्या. समजते. दुसरा बेनिफिट आहे बघा याच्यातलं महत्वाचं, म्हणजे की अशा व्यक्ती ज्या असतात ना, ह्या निदान अपेक्षित गोष्टींबाबत तरी नशीब किंवा परिस्थितीवर खूप डिपेंड राहण्यापेक्षा का नाही स्वतःच्या क्षमता आणि प्रयत्नांना महत्व देऊ लागतात, लक्षात. समजते का. म्हणजे आपल्याला ते पूर्वी एक गोष्ट नेहमी सांगितलेली असते बघा, एक पूर आलेले असते आणि एक व्यक्ती मंदिर पण असते आणि ती वाट बघत बसते 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 आणि मरण पावते आणि शेवटी स्वर्गात गेल्यानंतर ती देवाला विचारते, तर देव त्याला सांगते की तू नुसताच हात जोडून बसला, तुझ्यासाठी बोट पाठवली होती, झाडाची फांदी पाठवली होती, पण तू त्यांना रिस्पॉन्डच केला नाही. म्हणजे फक्त एक उदाहरण होतं, लक्षात घ्या. असं म्हणजे इथं काय की स्वतःच्या क्षमतांवर आणि प्रयत्नांवर कोणत्याही प्रकारचा विश्वासच दिसत नाही. मग जर उच्च संवेदित नियंत्रण असेल ना, तर व्यक्तींना माहित असतं काय बाबा की अमुक अमुक गोष्टींचा प्रभाव हा माझ्या जीवनावर होत असतो, म्हणून ह्या परिस्थितीबाबत आता नशिबा आणि दैवावर किंवा त्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या क्षमतांच्या आणि प्रयत्नाच्या आधारे ती गोष्ट नियंत्रणात ठेवू शकतो, हा विश्वास व्यक्तीमध्ये प्रामुख्याने डेव्हलप होतो, लक्षात. तिसरा बेनिफिट बघा की अशा व्यक्ती ज्या असतात ना, सामाजिक प्रभावास न जुमानता इतरांना मदत करण्यासाठी सामाजिक क्रियेत सहभागी होतात, लक्षात घ्या. म्हणजे अगदी बघा की कोविडच्या दरम्यान उदाहरण घ्या की एखाद्या पेशंटला जर आपल्या शेजाऱ्याला, सॉरी पेशंटला नाही, एखाद्या आपल्या शेजाऱ्याला किंवा आसपासच्या व्यक्तीला जर कोरोना झाला, तर काहीही असो बरं का, म्हणजे हल्ली लोक समाजसेवेचं किंवा आत्मीयतेचा सोंग आणतात, तर जेव्हा आपल्या शेजारी अशी एखादी व्यक्ती येते तेव्हा आपण त्यांच्या फिजिकल डिस्टन्स तर ठेवलं जातं, पण आपण त्यांच्याकडे एका तिरस्काराच्या नकारात्मक भावनेकडून पाहू लागतो, लक्षात घ्या. पण जर काही व्यक्तींचं तुम्ही उदाहरण घेतलं तर अशा व्यक्ती त्यांच्यासोबत ज्या जात असतात त्यांच्याकडे पण अशी लोक निगेटिव्हली समाज पाहू लागतो, हल्ली दिसून आलेल्या आहे बऱ्याचशा उदाहरणात. पण काही व्यक्ती असे असतात की ह्या सगळ्यांचा विचार न करता त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, तिच्या तपासण्या केल्या पाहिजे, तिला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्यासाठी डॉक्टरांकडे कोणतरी फीडबॅक घेणं गरजेचं आहे, त्यामुळे ऍटलिस्ट त्यांना हॉस्पिटलमध्ये अप्रोच होण्यापर्यंत तरी मदत केली पाहिजे, ह्या प्रकारची भावना त्याच्यामध्ये असते. मग मला काय म्हणतील ते मला पण वाईट टाकतील, ह्या परिस्थितीचा विचार करत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की मी प्रिकॉशन्स घेतलेले आहेत पूर्णपणे, ती पूर्ण डिस्टन्स टाकून एकदम फिजिकल डिस्टन्स ठेवून वेळोवेळी हँड सॅनिटायझर करून मी त्याला ट्रीटमेंटसाठी मदत केलेली आहे, त्यामुळे मला काय होणार नाही, अशा प्रकारची. म्हणून का नाही अशा व्यक्ती समाजाच्या होणाऱ्या प्रभावाला न जुमानता का नाही इतरांना मदत करण्यासाठी सामाजिक प्रक्रियेत सहभागी होतात, लक्षात. चौथा बेनिफिट बघा शेवटचा ह्याचा, की उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्ती ह्या कर्तृत्ववान, त्याचबरोबर संपादन भिमुख असतात, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बौद्धिक कार्याबाबत अशा व्यक्तींना कठोर परिश्रम घेणाऱ्या आणि याची प्रचिती त्यांच्या कार्याच्या गुणवत्तेमधून होत असते, लक्षात घ्या. समजते. म्हणजे एकंदरीत या चारही घटकांचं जर उदाहरण घ्यायला गेला की उच्च संवेदित नियंत्रणाच्या बाबतीत, तर आपल्याला काय दिसून येतं बघा की जेव्हा आपल्याला आपल्या परिस्थिती जीवनामध्ये काय घडणार आहे, आपण त्याच्यावर कसं नियंत्रण करू शकतो याबाबत आपलं उच्च संवेदित नियंत्रण असतं, तेव्हा आपल्या जीवनावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडतो. त्याचबरोबर बघायला गेलं तर
त्यांचं आपल्याला जाणीव होते. त्याचबरोबर बघायला गेलं तर नशीब आणि परिस्थितीपेक्षा आपण स्वतःच्या क्षमतांवर अशा व्यक्ती विश्वास ठेवू लागतात, इतरांना मदतीसाठी धावतात आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ह्यांच्या कार्याची गुणवत्ता जी आहे ती ह्यांच्या कर्तृत्वातून ह्यांच्या कार्यातून दिसत असते. लक्षात घ्या. म्हणजेच काय की ह्यांचा स्वतःच्या जीवनावर ताबा असतो. लक्षात घ्या. म्हणून ह्यांनी जीवनाचा ताबा घेतलेला असतो. हा उच्च संवेदित नियंत्रणाचा पहिला फायदा आहे. लक्षात घ्या. त्या आपल्या आपल्या जीवनावर नियंत्रण राहतं. आणि नियंत्रण राहतं म्हणजे काय हो, ह्या 4 गोष्टी. म्हणजे काय की कुठल्या गोष्टी प्रभाव पडतात हे मला माहित आहे. दॅट इज मिनिंग ऑफ कंट्रोल. दॅट इज मिनिंग ऑफ हॅव्हिंग अ टेकिंग चार्ज. लक्षात घ्या. मला माझ्या क्षमतांवर प्रयत्नांवर विश्वास आहे. दॅट इज मिनिंग ऑफ टेकिंग चार्ज. लक्षात घ्या. त्याचबरोबर बघायला गेलं तर काय की मी इतरांना मदत करू शकतो जरी मला इतरांनी समाजाने वाईट टाकले तरी. दॅट इज मिनिंग ऑफ चार्ज. लक्षात येते. आणि काही जरी म्हटलं तरी माझ्या कामामधून माझी गुणवत्ता दिसणारच. दॅट इज मिनिंग ऑफ चार्ज. लक्षात येते. ह्याला प्रामुख्याने ताबा असं म्हटलं जातं. तर संवेदित नियंत्रणाचा हा पहिला फायदा आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा फायदा आहे बघा उच्च संवेदित नियंत्रणाचा. ते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्तींना त्या प्रामुख्याने निम्न चिंतातुर असतात. म्हणजे लो अँशियस, वेल ऍडजस्टेड, सुसमायोजित आणि मानसिक आजारपणास कमी बळी पडणारे असतात. लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यातून काय समजून येतो की ज्या अर्थी माझ्यामधील चिंता पातळी ही निम्न स्तराची आहे, माझं समायोजन चांगल्या पद्धतीचं आहे, मानसिक आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणं, कोणत्याही प्रकारचे संकेत माझ्यामध्ये दिसत नाहीये आणि ताणाशी कशा पद्धतीने मी प्रभावीपणे सामना करू शकतो याच्यासाठी मी माझ्याकडे जी जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचा कसा उपयोग करायचा हे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. असं ज्यावेळी घडतं तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की एक व्यक्ती म्हणून माझं मानसशास्त्रीय समायोजन हे उत्तम प्रतीचं आहे. लक्षात घ्या. समजते. म्हणून उच्च संवेदित नियंत्रणाचा आणि उत्तम मानसशास्त्रीय समायोजनाचा जवळचा संबंध असतो, घनिष्ठ समायोजन संबंध असतो. लक्षात घ्या. त्याच कारण असंच आहे की अशा व्यक्तींच्या मध्ये प्रामुख्याने चिंतेची पातळी कमी दिसून येते, समायोजन उत्तम दिसून येतं. लक्षात येते. समजते. म्हणजे की एखाद्या कार्यासाठी कृती आराखडा बनवणे, एकच पाऊल उचलणे, आवश्यकता असल्यास व्यावसायिक मदत पण घेणे इत्यादी गोष्टी ह्या व्यक्ती करतात. लक्षात घ्या. समजते. मग विरुद्धार्थी जर तुम्ही निम्न संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्तींचं जर उदाहरण घेतलं की ज्यांना वाटत असतं की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी या बाह्य परिस्थितीच्या प्रभावातून नसतात, ज्यांना आपण बाह्य नियंत्रण केंद्राने प्रेरित झालेले व्यक्ती असं म्हणतो, त्या व्यक्तींच्या बाबतीत सगळं विरुद्धार्थी दिसून येतं. म्हणजे अशा व्यक्तीमध्ये समायोजनाचा अभाव दिसून येतो. त्याला विसमायोजन, इथं विषमायोजित झाले बघा, हे चुकलंय. विसमायोजित म्हणायचं, विसमायोजन. त्यांच्यामध्ये समायोजनाचा अभाव दिसून येतो. त्याचबरोबर जी पण आपल्याकडे युक्ती आहे, स्ट्रॅटेजी आहेत एखाद्या सिच्युएशनशी डील करण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांचा ते वापर अधिक प्रभावीपणे करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून मग प्रार्थना करत राहणे, स्वतःला आणि परिस्थितीला दोष देत राहणे, त्याचबरोबर एक्सेसिव्ह वर्तन म्हणजे मग त्याच्यात मद्यपान करणे, ड्रग ऍडिक्शन करणे किंवा असंच पडून राहणे, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करणे इत्यादी प्रकारच्या गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये दिसून येतात. लक्षात घ्या. समजते का. म्हणून प्रामुख्याने बघायला गेलं तर उच्च संवेदित नियंत्रण जे असतं ते प्रामुख्याने उत्तम मानसशास्त्रीय समायोजनाचं भाकीत करतं, प्रिडिक्शन करतं. लक्षात घ्या. हा एक उच्च संवेदित नियंत्रणाचा फायदा आहे. लक्षात घ्या. समजतंय. म्हणून पहिला फायदा काय होता बघा, तर एक म्हणजे आपल्या जीवनावर नियंत्रण येतं, ताबा येतो. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, तर आपल्या मानसशास्त्रीय समायोजनामध्ये वाढ होते. आणि सगळ्यात तिसरा महत्वाचा बेनिफिट आहे बघा, ते म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्य आणि हिताशी संबंध आपल्या संवेदित नियंत्रणाचा दिसून येतो. आता कसा दिसून येतो बघा, काय की आपले स्वतःचे आरोग्य उत्तम कसे राहील आणि आजारपणाची जोखीम कशी कमी करता येईल या अनुषंगानेच का नाही उच्च संवेदित नियंत्रण असणाऱ्या व्यक्ती नेहमी प्रयत्न करत असतात. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये आरोग्याची निगा राखणे, त्याचबरोबर आरोग्य प्रतिबंधात्मक जे कार्यक्रम आहेत म्हणजे आरोग्याला उन्नत करणारे त्या कार्यक्रमांमध्ये गुंतून राहणे, डेली एक्सरसाइज करणे, त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित सकारात्मक माहिती मिळवणे, अशा गोष्टींमध्ये प्रामुख्याने या व्यक्ती गुंतलेल्या असतात. लक्षात घ्या. म्हणून त्यांचं जे शारीरिक हित आहे, लक्षात घ्या, आपण आता मानसिक आरोग्याबाबत बोललो, मानसशास्त्रीय समाजाबाबत बोललो,
पण त्यांचं जे फिजिकल वेलबिंग आहे हे पण संवेदित नियंत्रणामुळे उच्च स्वरूपात असतं, लक्षात समजतंय. पण विरुद्धार्थी जर हे संवेदित नियंत्रण जर निम्न स्वरूपाचं असेल तर अशा व्यक्ती धूम्रपान करणे, त्याचबरोबर बघायला गेलं तर मादक द्रव्यांचे सेवन करणे, अशा गोष्टींच्या आहारी जातात, लक्षात घ्या. समजतंय. त्यामुळं व्यक्तीच्या जीवनातील अनेक घटकांबाबत संवेदित नियंत्रण ही महत्वाची भूमिका बजावतं, लक्षात घ्या. म्हणजे ज्या अर्थी आपली जीवनाबाबतची नियंत्रण पातळी, संवेदन नियंत्रण पातळी ही उच्च आहे, त्या अर्थी आपलं सायकोलॉजिकल वेलबिंग, मानसशास्त्रीय हित देखील वाढतं, लक्षात. आता मानसशास्त्रीय हित तुम्हाला कदाचित समजलं नसेल. मानसशास्त्रीय हित म्हणजे काय, तर निरोगी राहणं, आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे त्या गोष्टींची निवड करणं, अशा गोष्टींमध्ये त्या नातेसंबंधांमध्ये गुंतून राहणे, दॅट इज सायकोलॉजिकल वेलबिंग. त्यालाच मानसशास्त्रीय हित म्हणायचं, लक्षात घ्या, किंवा शारीरिक हित, लक्षात घ्या. समजतंय. मग ह्या शारीरिक हिताचा संबंध आपल्या प्रामुख्याने उच्च संवेदित नियंत्रणाशी असतो, लक्षात येते. म्हणून बघा बरं का, की जर आपण संवेदित नियंत्रणाचे फायदे जर बघितले तर आपल्या जीवनावर ताबा येतो. 2, आपलं मानसशास्त्रीय समायोजन चांगलं उत्तम प्रकारे वाढतं. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे काय, तर आपलं शारीरिक आरोग्य जे आहे, शारीरिक हित जे आहे, याच्यामध्ये देखील सुधारणा होते. म्हणजे बघा बरं का, की ज्या पद्धतीचा विचारसरणी, अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपण आपली विकसित करतो, त्या अनुषंगाने आपली वाटचाल चालत असते, लक्षात घ्या. समजते. म्हणजे अगदी कोविडच्या बाबतीत मी तुम्हाला जर छोटंसं उदाहरण सांगायला गेलं संवेदित नियंत्रणाचं, ज्या गोष्टी व्यक्तींना वाटतं की आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीसाठी आपणच जबाबदार आहे, त्या व्यक्ती कोविडच्या बाबतीत देखील एकदम सजग प्रतिक्रिया देणं. म्हणजे काय, की बाबा आपल्यामध्ये हे लक्षण दिसतंय, तर हा पहिला दिवस आहे, दुसऱ्या दिवशी पण दिसत असेल तर आपल्याला मात्र ह्या तपासण्या केल्या पाहिजेत. त्या तपासण्यामधून जर इतका गुणांक दिसत असेल, स्कोर दिसत असेल, तर आपल्याला मात्र ऍडमिट होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण कमी कालावधीत, कमी तीव्रतेत, कमी कालावधीत उपचार घेऊन बरे होऊन घरी येऊ शकतो. पण ज्यांचं संवेदित नियंत्रणच निम्न स्वरूपाचं असतं त्या व्यक्ती मात्र कशाला काय, कोरोना नावाचा भागच नसतो, हे सगळं फक्त खेळ आहे, अशासाठी चाललेलं आहे, तशासाठी चाललेलं आहे, घरात एक वाफ घ्यायची, जरासं हे प्यायचं ते प्यायचं, काढा माडा काढा काय तर करायचं आणि बरं आपण होते, अशा प्रकारची. आणि मग गंभीर सिच्युएशन मध्ये अशा व्यक्ती जातात, समजते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर संवेदित नियंत्रणाचे हे 3 फायदे आहेत आपले. क्लिअर, लक्ष समजलेलं आहे का? हो, समजलेलं? हा समजलं. ओके, ठीक आहे. चला आता गैरसंवेदन आणि विसमायोजन, मिसपरसेप्शन अँड माल ऍडजस्टमेंट, लक्षात घ्या. सगळ्यात पहिला समजून घेऊ की गैरसंवेदनाचा, मिसपरसेप्शनचा आणि आपल्या विसमायोजनाचा काय संबंध आहे का. तर दुर्भाग्यवश स्वतःच्या जीवनावर असणाऱ्या नियंत्रणासंदर्भात व्यक्तीच्या असणाऱ्या गैरसंवेदनाचा व्यक्तीच्या जीवनावर खूप परिणाम होतो, लक्षात घ्या. म्हणजे मिसपरसेप्शन. आणि परिणामता काय होतं की व्यक्तीला नैराश्यात सामोरे जावं लागतं, लक्षात घ्या. म्हणजे गैरसंवेदन म्हणजे एखाद्या गोष्टीचं चुकीचं संवेदन. गैर म्हणजे काय, चुकीचं, मिसपरसेप्शन, चुकीचं संवेदन. क्लिअर. आता याच्या बाबतीत बघायला गेलं तर बघा, एक मिनिट, याच्या बाबतीत बघायला गेलं तर बघा की सगळ्यात आपल्याही प्रकरणामधील महत्वपूर्ण संकल्पना काय आहे की माझ्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्याचं मला ज्ञान आहे, त्याच्यावर मी नियंत्रण ठेवू शकतो किंवा ठेवू शकते. पण ह्या नियंत्रणाबाबत जर एक चुकीचा समज जर आपल्यामध्ये विकसित झाला असेल तर त्याचा परिणाम हा विसमायोजनाच्या स्वरूपात, म्हणजे समायोजनाचा अभाव आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो. आणि परिणामतः व्यक्तीला मग नैराश्याला सामोरे जावं लागतं, लक्षात येते. म्हणून हे गैरसंवेदन जे आहे, जे विसमायोजनासाठी कारणीभूत ठरतं, त्या गैरसंवेदनामध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो बघा, तर ह्याच्यासाठी पुढील 2 घटक कारणीभूत ठरतात. गैरसंवेदन म्हणजे कोणत्याही गोष्टीचं, म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींबाबत माझं नियंत्रण आहे किंवा त्या नियंत्रित करू शकतो, ह्या बाबतचं चुकीचं संवेदन निर्माण का होतं, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लर्नड हेल्पलेसनेस. त्याला संपादित किंवा अर्जित असहाय्यता असं म्हणायचं, असहाय्यता. आता म्हणजे जेव्हा व्यक्तीला का नाही सातत्याने एखाद्या नकारात्मक परिणामाला सामोरे जावं लागतं,
तेव्हा व्यक्ती का नाही स्वनियंत्रणाबाबत का नाही कमतरतेचा अनुभव घेतो. जेव्हा कंटिन्युअसली एखाद्या निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये व्यक्तीला जावं लागतं, त्यामुळं आपल्या जीवनावर नियंत्रण कमी आहे हे व्यक्तीला जाणवू लागतं. लक्षात घ्या. समजते. मग ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही ह्या 2 वर्षाचं कोविडचं उदाहरण घ्या. मग ते मंदी असू दे, मंदीमुळे नोकरीवर कमी केले जाणे असू दे, अनेकांचे व्यवसाय बुडाले गेले. लक्षात घ्या. समजते. त्यामुळे का नाही अशा कंटिन्युअस निगेटिव्ह लाईफ इव्हेंट्स मुळे का नाही व्यक्तीमध्ये एक असहाय्यतेची भावना निर्माण होते. लक्षात घ्या. अप्रत्यक्षरित्या मनुष्य एक स्वतःला फेल्युअर स्वरूपाचा अनुभव लागतो. आणि याचा अभ्यास प्रामुख्याने मग मार्टिन सेलिगमन यांनी केला 1981 मध्ये. आणि त्यांनी एक कन्सेप्ट मांडली, संपादित किंवा अर्जित असहाय्यता, लर्नड हेल्पलेसनेस. ह्याच्यामुळे ऍक्च्युली आपल्या जीवनातील नियंत्रणाविषयी किंवा आपल्या संवेदित नियंत्रणाविषयी चुकीचं संवेदन होतं. लक्षात घ्या. मिसपर्सेप्शन. कशाला म्हणायचं प्रामुख्याने अर्जित आशावाद? तर नियंत्रणाबाहेरील घटनांमुळे व्यक्तीच्या वर्तनात दिसून येणारी निष्क्रिय विसमायोजितता म्हणजे अर्जित असहाय्यता असं म्हटलं. काय म्हटलेलं आहे बघा याची डेफिनेशन करताना? तर माल अडिक्टिव्ह passivity that frequently follows an individual's experiences with uncontrollable events. म्हणजे अर्जित असहाय्यता प्रामाणिक काय होतं की ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत त्या व्यक्तीच्या वर्तनावर प्रामुख्याने निष्क्रिय स्वरूपात परिणाम करू लागतात. आणि ह्याच्यातून एक प्रकारची असहाय्यता ज्यावेळी व्यक्तीमध्ये निर्माण होते त्यावेळी त्याला अर्जित किंवा संपादित म्हणजे शिकलेली संपादित केलेली असहाय्यता असं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे विशेषतः बघायला गेलं तर बघा अनएम्प्लॉयमेंट घ्या, बेरोजगारी घ्या, एखादा अपघात घ्या, एखादं गंभीर आजारपण घ्या, अचानकपणे जोडीदाराचा मृत्यू होणं, टेररिझम घ्या किंवा एखाद्या निगेटिव्ह लाईफ इव्हेंट्सला बळी पडणं. लक्षात घ्या. अशा काही नियंत्रणाबाहेर गोष्टी असतात ना, ह्या आपल्यामध्ये प्रामुख्याने असहाय्यता विकसित करत असतात. आणि त्या परिस्थितीमुळं त्याला निगेटिव्हली त्याला शरण जाण्यास आपण इनडायरेक्टली शिकतो. लक्षात घ्या. त्याला संपादित असहाय्यता म्हणतात. लक्षात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर एखाद्या परिस्थितीला कसं धैर्याने सामोरे जायचे जसं आपण शिकतो त्या परिस्थितीच्या प्रभावातून, तशाच पद्धतीनं काही परिस्थितींच्या नकारात्मक परिणामामुळे त्याला शरण जायला आपण शिकतो. लक्षात घ्या. त्याला संपादित असहाय्यता असं म्हणतात. लक्षात घ्या. लर्न हेल्पलेसनेस ही मार्टिन सेलिगमन यांनी कन्सेप्ट सांगितली. लक्षात घ्या. समजते. पण आता एक महत्वपूर्ण गोष्ट आहे बघा की मी तुम्हाला आता दोन्ही कन्सेप्ट सांगितले की बरेचदा आपण ह्या परिस्थितीला धैर्याने जायला पण शिकतो. लक्षात घ्या. ह्या परिस्थितीला समजते. पण कॉन्सिक्वेंटली बरेचदा आपण ह्याच गोष्टीमुळे असहाय्यता पण अनुभवायला शिकतो. फेल्युअर स्वतःला हेल्पलेस देखील अनुभवायला शिकतो. मग हे कसं होतं? काही व्यक्ती त्याच घटनेला सकारात्मक प्रतिक्रिया देऊन उभारी घ्यायला शिकतात. त्याला आपण रेझिलियन्स म्हणू, स्थितीस्थापकत्व म्हणू. तर काही व्यक्तींमध्ये ही अर्जित आशावाद असहाय्यता निर्माण होते. लक्षात घ्या. तर त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की ह्या घटना स्वतःहून व्यक्तीमध्ये हेल्पलेसनेस निर्माण करत नाहीत. लक्षात घ्या. असहाय्यता निर्माण करत नाहीत. लक्षात घ्या. तर काय होतं मग? तर व्यक्ती त्या घटनांचे स्पष्टीकरण कसं करते यावर बरंच काही अवलंबून असतं. लक्षात घ्या. समजते. म्हणजे काय की अशा घटना ह्या नेहमीच आहेत, त्या सर्वत्र घडतात, कायमच्या आहेत, अशाच राहणार, या माझ्याशी संबंधित आहेत, त्याचा मला परिणाम भोगावाच लागणार, अशा घटनांना अशा पद्धतीने व्यक्ती अपरिपक्वपणे इनमॅच्युअरली आणि एकदम पुअरली रिस्पॉन्ड करू लागते. लक्षात घ्या. समजते. आणि स्वतःहून संकट ओढावून घेतल्याचा प्रकार असतो. लक्षात घ्या. समजते. म्हणूनच याला संपादित असं म्हटलं जातं, अर्जित, शिकलेली. कारण व्यक्ती स्वतःहून ह्या गोष्टी त्या परिस्थितीच्या प्रभावामुळे ओढावून घेते, स्वतःवर ओढून घेते, शिकते. लक्षात येते. तसंच बघायला गेलं तर अवसाद असू दे, डिप्रेशन असू दे, नोकरशाही असू दे, उदासीनता असू दे, शैक्षणिक अपयश असू दे, यासारख्या विविध समस्या ह्या प्रामुख्याने या असहाय्यतेमुळे संबंधित असतात. लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय की मिसपर्सेप्शन जे आहे, जे गैरसंवेदन आहे आपल्या जीवनातील गोष्टींवरील नियंत्रणाबाबत. एक मिनिट. की संपादित आशावाद देखील व्यक्तीने संपादित करणं गरजेचं आहे. लक्षात येते. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीमध्ये उत्तम समायोजन करता येईल.
शारीरिक आरोग्य आणि एकूण ओव्हरऑल सायकोलॉजिकल ऍडजस्टमेंट असू दे, याच्याशी आपला आशावाद संबंधित असतो, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर आशावाद हा नैसर्गिकपणे येत नाही, तर तो शिकावा लागतो. म्हणूनच त्याला संपादित असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. समजतंय? मग हा शिकणं कसं आहे, टीचिंग कसं, तर प्रामुख्याने बघा की अनुकरणाच्या माध्यमातून समस्या परिहार कौशल्ये, समायोजन कौशल्ये ही विकसित होत असतात, लक्षात घ्या. समजते? म्हणून पालकांच्या अनुकरणातून मुलांमध्ये ते संपादित झाले पाहिजेत, लक्षात घ्या, शिकले गेले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय बघा, की मुलं आशावाद शिकणार कसं, आशावादी राहायचं कसं. समजा कुटुंबामधील सदस्य कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीमध्ये जर आई वडील चांगल्या पद्धतीने परिस्थितीशी जुळवून घेत असतील, त्याच्यावर तोडगा काढत असतील, तर याचा अर्थ काय होतो, की पालकांच्या अनुकरणातून मुलं पण तशा पद्धतीने शिकतात, लक्षात येते. पण त्याचबरोबर जर बघायला गेलं तर, की बाबा त्या गोष्टीशी जर पालक पॅनिकली रिॲक्ट होत असतील, व्यवस्थित पद्धतीने जर त्याला रिस्पॉन्स देऊ शकत नसतील, तर मात्र मग व्यक्ती काय करते, की त्याला निराशावाद पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला शिकते. म्हणून आशावाद हा शिकला पाहिजे, लक्षात घ्या. समजतंय? पण आशावाद हा पालकांच्या अनुकरणामधून शिकला जाईल, संपादित केला जाईल, सगळं योग्य आहे. पण ह्याच्या जोखीमा काय आहेत बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिली संपादित आशावादाची जोखीम आहे, की स्वतःच्या अपयशाबाबतच्या ज्या समजुती आहेत ह्याच्यामध्ये बदल होतो, लक्षात घ्या. काय बदल होतो, की ही माझी चूक नसून दुर्दैवी आहे, मला जीवनामध्ये जे घडणार होतं त्याच्या बाबतीत मी आशावादी होतो, त्यामुळं का नाही जे घडलं ते निसर्गामुळे घडलं, परिस्थितीमुळे घडलं, असा कसूर द्यायला व्यक्ती शिकते, लक्षात घ्या. समजते? म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायला गेलं तर बघा, की आरोग्याची काळजी घेण्यात चुकणे, त्यामुळे प्रत्येक वेळी विना अट आशावाद न लागू करता काही परिस्थितीमध्ये आशावादामध्ये लवचिकता देखील असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. समजते का? नाही नाही, काय घडतच नाही वाईट, आपल्याबरोबर सगळं चांगलं करते, असं जर ऑलवेज जर ऑप्टिमिस्टिक लेवल जर राहिली, तर याच्या काही रिस्क देखील आहे, लक्षात घ्या. समजते? म्हणून इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते बघा, की एखाद्या प्रसंगी अपयशाची काय किंमत आपल्याला मोजावी लागेल यावर आशावादी असणं किंवा नसणं हे बरेचदा अवलंबून असतं, लक्षात घ्या. समजून घ्या. बरोबर का? कन्सेप्ट समजून घ्या, की रिस्क कशी असते आणि ह्या रिस्कची आपण कशी टॅकल करू शकतो ऑप्टिमिझमची. समजा एखाद्या गोष्टीसाठी जर आपल्याला खूप किंमत मोजावी लागणार, द रेशो ऑफ रिस्क इज हाय, अशी कंडिशन जेव्हा असेल ना, तेव्हा मात्र त्या परिस्थितीमध्ये आशावाद हा अधिक जोखीमकारक ठरू शकतो, मोर रिस्की, लक्षात घ्या. समजते का बघा कन्सेप्ट मला काय सांगायचं. आणि विरुद्धार्थी ज्यावेळी एखाद्या कार्यामध्ये ज्यावेळी रिस्क कमी असते, जोखीम कमी असते, तेव्हा मध्ये मात्र आशावादाची जोखीम कमी असते, लक्षात घ्या. म्हणजे तिथं आशावादी राहणं हे प्रामुख्याने फायद्याचं ठरतं, लक्षात घ्या. समजते? म्हणजे ह्या मुद्द्याचा अर्थ काय समजून घ्या बघा, काय की जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क अधिक असते त्यावेळी फाजील आशावाद दर्शवणं हे प्रामुख्याने आपल्या आरोग्यासाठी आणि समायोजनासाठी, विशेषतः आपल्या जीवनावर असणारं जे नियंत्रण आहे, सुसमायोजन जे आहे, त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतं, लक्षात घ्या. समजते का? म्हणूनच ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट येते बघा, की ज्यावेळी आशावादाची जोखीम वाढते, आपल्याला ती परिस्थिती खूप धोकादायक असं वाटतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खूप आशावादी राहणं धोकादायक असतं. याला अनुसरून असणारी कन्सेप्ट म्हणजे ती बघा, बचावात्मक निराशावाद, लक्षात घ्या. त्याला डिफेन्सिव्ह पिसिमिझम असं म्हणायचं, डिफेन्सिव्ह पिसिमिझम, लक्षात येते. म्हणजेच काय, की मगाशी सांगितल्याप्रमाणे की ऑप्टिमिझम इज ऑलवेज नॉट ऍप्लिकेबल फॉर एव्हरीथिंग, लक्षात घ्या, इन एव्हरी सिच्युएशन. प्रत्येक परिस्थितीमध्ये लागू होत नाही, ते त्या सिच्युएशनच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. म्हणून काही काय वेळेला आपण याचा अर्थ असा आहे का की त्या परिस्थितीमध्ये निराशावादी राहायचं, तर असं नाही. तर काही परिस्थितीमध्ये आपण डिफेन्सिव्ह पिसिमिझम देखील वाचवला पाहिजे. तर बचावात्मक निराशावाद नाही, बचावात्मक निराशावाद वापरला पाहिजे. काय बरं बचावात्मक निराशावाद म्हणजे काय, तर बघा इथं डिफेन्सिव्ह पिसिमिझमची व्याख्या दिलेली आहे. काय दिलेलं आहे बघा, की defensive pessimism, which is characterized by setting unrealistic low expectations
अँड थिंकिंग थ्रू द वर्स्ट केस आउटकम्स ऑफ अन अपकमिंग इव्हेंट. म्हणजे काय याचा अर्थ का बघा, लक्षात घ्या की होऊ घातलेल्या परिस्थितीविषयी अवास्तव अपेक्षा न ठेवता किंवा त्या कमी करून त्याच्या नकारात्मक परिणामांविषयी चिंतन करणे म्हणजे बचावात्मक निराशावाद. लक्षात घ्या. काय काय बरं लक्षात येते की कोणतीही परिस्थिती आहे जी होऊ घातलेली आहे, अपकमिंग इव्हेंट्स आहेत, त्याच्या नकारात्मक परिणामाविषयी विचार करण्यासाठी किंवा त्या नकारात्मक परिणामाविषयी चिंतन करण्यासाठी कमीत कमी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवणे म्हणजे बचावात्मक निराशावाद. लक्षात घ्या. समजते. म्हणजे याचा फायदा काय लक्षात घ्या की बचावात्मक निराशावादामध्ये की आपण त्या होऊ घातलेल्या परिस्थितीचे सक्सेस रेशो किती आहे, त्याच्यामध्ये आपला आशावाद किती आपली साथ देऊ शकतो त्याचा अंदाज व्यक्तीला येतो. लक्षात घ्या. समजते. पण बचावात्मक निराशावाद खरोखरच उपयुक्त ठरतो का, नेहमी काम फायदेशीर ठरतो का, तर याचं उत्तर होय असं आहे. लक्षात घ्या. आशावादाप्रमाणेच बचावात्मक निराशावाद हा नेहमी यशस्वी पूर्वकथन करण्यासाठी मग ते भावनिक व वैयक्तिक नियंत्रण जे आहे याच्यामध्ये प्रामुख्याने ठेवतो. लक्षात घ्या. समजते. पण बचावात्मक नियंत्रणाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट देखील असते. लक्षात घ्या की सक्सेसफुल डिफेन्सिव्ह पेसिमिझम जो आहे, म्हणजे यशस्वी बचावात्मक निराशावाद जो आहे, याच्यासाठी व्यक्तीला भावनिक व वैयक्तिक किंमत देखील मोजावी लागते. इमोशनल अँड पर्सनल व्हॅल्यू. लक्षात घ्या. काय बरं ही इमोशनल अँड पर्सनल व्हॅल्यू? लक्षात घ्या की बरेचदा का नाही निगेटिव्ह लाईफ इव्हेंट्स मध्ये का नाही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ओळखून का नाही कधी कधी आशावाद कमी करावा लागतो आपल्याला. ही मुख्य कन्सेप्ट आपल्या बचावात्मक निराशावादाची आहे. लक्षात घ्या. समजते. पण ह्याच्यासाठी तितक्याच पद्धतीचं इमोशनल कंट्रोल देखील किंवा पर्सनल कंट्रोल देखील आपल्या लाईफवर असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्याला आपण एक प्रकारची मॅच्युरिटी म्हणू लागतो, परिपक्वता. लक्षात घ्या. म्हणजे काय हो की ही गोष्ट मला पाहिजे होती, खूप खूप इच्छा होती, पण ही आपल्या नियंत्रणातली नाही आणि आपल्याला मिळू शकत नाही, त्यामुळे ह्याच्यासाठी विनाकारण आशावादी राहणं धोकादायक आहे. ह्या प्रकारची प्रतिक्रिया जी असते ना, ही त्या परिस्थितीमध्ये आपल्याला इमोशनल कॉन्स्टन्सी पण, भावनिक स्थिरता पण तिथं द्यावी लागते. लक्षात घ्या. समजते. म्हणजे काय इथं होतं लक्षात घ्या, जर व्यक्तीचं भावनिक नियंत्रण नसेल तर हा बचावात्मक निराशावाद जो आहे तो निराशावादामध्ये पण नियंत्रण होऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे व्यक्तीला अगदी बचावात्मक निराशावाद आणि निराशावाद, डिफेन्सिव्ह पेसिमिझम आणि पेसिमिझम ह्याच्यामधला डिफरन्स हा इमोशनली करता आला पाहिजे. लक्षात घ्या. नाहीतर मग कंटिन्युअस डिफेन्सिव्ह पेसिमिझम जर राहिला, बचावात्मक निराशावाद, तर तो कालांतराने मग निराशावादामध्ये नियंत्रित कन्वर्ट होऊ शकतो. लक्षात घ्या. समजते. आणि याचे परिणाम काय असतात बघा मग, की व्यक्तीमध्ये मग लो सेल्फ एस्टीम, निम्न स्वादर, जीवन समाधानामध्ये घट होणे, लाईफ सॅटिस्फॅक्शन मध्ये घट होणे, हाय डिप्रेशन, ह्या गोष्टी घडू लागतात. लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टी सेन्सिटिव्ह असतात. डिफेन्सिव्ह पेसिमिझम काय, ही सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. लक्षात घ्या. म्हणून तितकीच इमोशनल सेन्सिटिव्हिटी, इमोशनल कंट्रोल, भावनांवरील नियंत्रण देखील प्रामुख्याने व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. ही महत्वपूर्ण गोष्ट डिफेन्सिव्ह पेसिमिझम मध्ये असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा लॉस झालेला आहे माझा आणि मला एक्सपेक्टेड होतं. लक्षात घ्या. अशी ज्यावेळी मी प्रतिक्रिया देतो त्यावेळी काय, तर माझं ह्या लॉस बाबत इमोशनल कंट्रोल तितकं चांगल्या पद्धतीचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे माझ्या इथं नकारात्मक निराशावाद, बचावात्मक निराशावाद इथं काम करतोय. लक्षात. समजते का. पण नाही घडलो, आता वाईट झालं, आता मला अस्वस्थच वाटायला लागलेलं आहे, ही प्रतिक्रिया मात्र तुम्हाला पुन्हा निराशावादाकडे घेऊ शकते. लक्षात घ्या. समजते का. म्हणजे अगदी सांगायला गेलं तर बघा की डिफेन्सिव्ह पेसिमिझम हा काही औषधांसारखा आहे की जी औषधं शरीराला गरजेची असतात पण त्याचे साईड इफेक्ट्स असतात. ते मात्र मग शुगर वाढू शकते, हाडं ठिसूळ होऊ शकतात किंवा बीपी मध्ये इतर जे पॅरामीटर्स आहेत ह्याच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात, शारीरिक बदल होऊ शकतात. म्हणून ते नियंत्रित करण्याची क्षमता पण पाहिजे, तरच ते औषध आपण वापरू शकतो. लाईक सेम डिफेन्सिव्ह पेसिमिझम हा तशाच पद्धतीचा आहे. लक्षात आलं, समजलं? ठीक आहे. बघावर का मी तुम्हाला सांगतो आपण काय काय बघितलं याच्यामध्ये आजच्या लेक्चरला. सगळ्यात पहिला आपण काय की संवेदित नियंत्रणाचे जे फायदे आहेत ते 3 फायदे बघितले. आपल्या जीवनावर ताबा घ्यायला आपण कसं शिकतो, समाजामध्ये कशी वाढ होते मानसशास्त्रीय समाजामध्ये, आणि आपलं शारीरिक आरोग्य कसं सुधारतं, शारीरिक हित. गैरसंवेदन आणि विसमायोजनाचा संबंध काय हे देखील आपण पाहिलं
की बरेचदा का नाही आपण परिस्थितीला असहाय्यपणे प्रतिक्रिया द्यायला शिकतो. आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर आपल्यामध्ये नियंत्रणाचा भ्रम एक असतो आणि परिणामतः यामुळं आपल्यामध्ये गैरसंवेदन निर्माण होतो, मिसपरसेप्शन, जे प्रामुख्याने होणं गरजेचं नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा संपादित आशावाद आहे, हा पण व्यक्तीनं असं विकसित करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्यामधील जी मिसपरसेप्शन आहे त्या मिसपरसेप्शन वर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, लक्षात घ्या. समजतंय? आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर हा संपादित आशावाद शिकावा लागतो, हा नैसर्गिकतेतून मिळत नाही. आणि याची जोखीम असते, ती जोखीम देखील ओळखली पाहिजे आणि ती जोखीम कमी करण्याच्या अनुषंगाने बचावात्मक निराशावाद हा प्रामुख्याने विकसित करणं गरजेचं आहे.